विस्तारानं युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्या समवेत व्यापक आणि अर्थपूर्ण चर्चा झाल्याचं सांगून भारतासमवेतची भागीदारी अधिक भक्कम करत त्याला वेग देण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसमवेत हैदराबाद हाऊस इथं शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या चर्चेनंतर माध्यमांना दिलेल्या संयुक्त निवेदनात पंतप्रधानांनी ही भागीदारी नैसर्गिक असून विश्वासावर आधारित असल्याचं म्हटलं आहे। या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार कराराबाबत सहमती होण्याची शक्यता वर्तवतानाच या संदर्भात दोन्ही चमूंना हा महत्त्वाकांक्षी करार वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वाला नेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। इन्वेस्टमेंट फ्रेमवर्क मजबूत करने के लिए इन्वेस्टमेंट प्रोटेक्शन और जीआई एग्रीमेंट पर भी आगे बढ़ने की बात हुई है। टेक्नोलॉजी और इनोवेशन के क्षेत्र में एक ट्रस्टेड और सिक्योर वैल्यू चेन हमारी साझी प्राथमिकता है। सेमीकंडक्टर, एआई, हाई परफॉर्मेंस कंप्यूटिंग और 6G में सहयोग बढ़ाने पर भी सहमति बनी है। हमने एक स्पेस डायलॉग शुरू करने का निर्णय भी लिया है। फ्रेंड्स, इकोलॉजी और इकोनॉमी का बैलेंस हमारी साझी प्रतिबद्धता रही है और इस दिशा में हमारा मजबूत सहयोग रहा है। मुझे विश्वास है कि आईमेक ग्लोबल कॉमर्स, सस्टेनेबल ग्रोथ और प्रॉस्पेरिटी को ड्राइव करने वाला इंजिन साबित होगा। संरक्षण, महत्त्वाचं तंत्रज्ञान आणि सुरक्षा या क्षेत्रांमध्ये भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीचा विस्तार करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी कटिबद्धता दर्शवली। गुंतवणूक, संरक्षण करार आणि भौगोलिक मानांकन करार करण्यासंदर्भात पुढची पावलं उचलण्यासाठी दोन्ही बाजूंनी उत्सुकता दर्शवली आहे। भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर पुढे नेण्याच्या दृष्टीनं भक्कम पावलं उचलण्यात येतील असंही पंतप्रधानांनी सांगितलं। हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षितता, स्थैर्य आणि समृद्धी यांच्या महत्त्वावर भारत आणि युरोपियन महासंघानं सहमती दर्शवल्याचंही ते म्हणाले। उर्सुला लेन यांची भेट अभूतपूर्व असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे। अंतराळ क्षेत्रासंदर्भातही चर्चा सुरू करण्याविषयी आज बातचीत झाली। ईव्ही बॅटरी आणि हरित हायड्रोजन या संदर्भातही चर्चा झाली असून हरित हायड्रोजन संदर्भात व्यापार परिषद घेण्याचा निर्णय झाल्याचं पंतप्रधान म्हणाले। आर्थिक विकासासाठी एकत्र काम करणार असल्याचं युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं। भारतासमवेतचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी उत्सुक असल्याचं त्या म्हणाल्या। डेर लेन कालपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर